गृहिणींनो, नवीन झाडू घेतलाय का आणि तो खूप भुसा कचरा देतोय का? घर साफ करण्याऐवजी झाडूमुळेच घाण वाढते. मग हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठीच आहे. फक्त 1 मिनिटात तुमच्या झाडूचा सगळा भुसा कायमचा थांबणार आहे, गायब होणार आहे. तर ही ट्रिक एकदा नक्की वापरून पहा आणि रिझल्ट मला नक्की सांगा. सगळ्या गृहिणींची ही कॉमन समस्या असते. नवीन झाडू घेतला की काही दिवस घरात खूप कचरा, काड्या अशा पडलेल्या असतात. आता टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण आज मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे, खूप अशी ट्रिक्स सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुमची समस्या ही खूप कमी होणार आहे. ही समस्या मला पण भासत होती, पण मला वाटलं की मी ही समस्या तुमच्याबरोबर शेअर करावी, कारण मी नुकताच नवीन झाडू आणलेला आहे. मग मी तुमच्याबरोबर ही ट्रिक नक्की शेअर केलीच पाहिजे. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या घरात असलेल्या एका साध्या कंगव्याने सुद्धा तुम्ही झाडूचा भुसा कसा काढू शकता? चला तर मग बघूया ती सोपी पद्धत. तर हाय मैत्रिणींनो, गृहिणी फॅशन लाईफ चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण कोणताही मोटिवेशनल व्हिडिओ आपण पाहणार नाही आहोत, तर आज आपण होम टिप्स पाहणार आहोत. ह्या होम टिप्समध्ये आपण झाडूचा कचरा भुसा कसा काढायचा आहे हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला पाहायचा आहे. पण दरवेळेस नवीन झाडू आणतो त्यावेळेस ही समस्या प्रत्येकाला उद्भवत असते आणि मला पण ही समस्या येत असते. पण जेव्हापासून मी ही ट्रिक वापरते तेव्हापासून मला याचा फायदा नक्की झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे. तर बघा, आपण इथं नवीन झाडू घेतलेला आहे. तो झाडू आपल्याला पूर्णपणे एका साईडनी कट करून तो झाडू आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे. आपल्याला तुम्ही कोणत्या कंपनीचा झाडू वापरता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तर गाला कंपनीचाच झाडू वापरते. तुम्हाला कोणता युजफुल वाटतो, फायद्याचा ठरतो ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच उपयुक्त टिप्ससाठी, होम टिप्ससाठी आणि मोटिवेशनल व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघा, आपण हा झाडू काढून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा पूर्णपणे आपल्याला भुसा आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजेच कचरा त्याचा काढून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यासाठी छोटे छोटे टिप्स तुम्हाला सांगणार आहे, नक्की हे करा. बघा, हे अशा पद्धतीने हाताने काय करायचं, हळूहळू आपल्याला हा पूर्ण झाडू चोळून घ्यायचा आहे. पूर्ण हळूहळू झाडू चोळून घेतल्यामुळे त्याचा भुसा जे काय आहे ना, छोटं मोठं जे खाली एक्स्ट्राचे जे काड्या वगैरे असतात लूज पडलेल्या किंवा तुटलेल्या, त्यात अडकलेल्या, त्या पूर्णपणे ह्याच्यातून निघून जातात. बघा, छोटं छोटं थोडं हळूहळू हे केल्यावर की भुसा निघत आहे ह्याच्यातून. त्या पद्धतीने तुम्ही हळूहळू त्याला हाताने भुसा काढू शकता. आता ही झाली हाताची पद्धत. हाताने पूर्णपणे भुसा निघत नाही, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, मग तुमच्याकडे जे काही असेल तर इथं अशा पद्धतीने कंगवट थोडीशी सुपलीच असतं ना, देवाची सुपली वगैरे, त्याचा थोडासा झाडू वगैरे असतो अशा पद्धतीने. तर तो झाडू आपल्याला घेऊन अशा पद्धतीने झाडूनी केस विंचरल्यासारखं हळूहळू आपल्याला झाडूला विंचरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हळूहळू, जास्त आपल्याला त्याला क्रश करायचं नाही, रश करायचं नाही जास्त. हळूवार हाताने आपल्याला ते पूर्णपणे झाडू केस विंचरल्यासारखं आपल्याला विंचरून घ्यायचा आहे. ह्याने काय होईल, आपला पूर्ण भुसा हळूहळू त्यातून काय होईल, निघून जाईल. आणि हाच भुसा प्रत्येक वेळी आपण झाडू मारताना हा भुसा खाली पडत असतो. तर बघा, अशा पद्धतीने कंगवा तुमच्याकडे असेल तर तो कंगवा सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने पसरून व्यवस्थित झाडू ठेवून ह्या कंगव्याने केस विंचरल्यासारखं ह्यांनी सुद्धा असं तुम्ही विंचरू शकता. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने तुम्ही त्याचा झाडूचा तुम्ही भुसा काढू शकता. म्हणजेच काय, तुम्ही अशा पद्धतीने झाडू तुम्ही घेऊ शकता. छोटं छोटं ते जे बारीक बारीक त्याला हे असतात ते घेऊ शकता. छोटे छोटे कंगवे असतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. कंगवा जास्त कोण खूप नाजूक घ्यायचा नाही आपल्याला, त्यांनी आपण अजिबात केस निघत नाही, त्याने उलट काड्या त्याच्या तुटून जातात. त्याच्यामुळे जरा मोठ्या दातांचाच कंगवा आपल्याला इथे वापरायचा आहे. अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचा तुम्ही कंगवा घेऊन ते इथं व्यवस्थित पद्धतीने त्याचा अशा पद्धतीने केस विंचरल्यासारखं आपल्याला काढायचं आहे. वरून खालपर्यंत, खालून वर अजिबात करायचं नाही. खालून वर केले की काड्या आपल्या तुटणार. त्याच्यामुळे वरून खालपर्यंत आपल्याला केस विंचरल्यासारखं पूर्णपणे कंगव्याने आपल्याला विंचरायचं आहे. ठीक आहे, हे झालं. आता कंगव्याने तर पूर्णपणे कंगव्याने जेवढं होता येईल आपण काढलं, पण पूर्णपणे कंगव्याने निघेल आपल्याला त्याची गॅरंटी नाही आहे. मग काय करायचं आहे, आपल्याला दोन्ही हाताने आपल्याला काय करायचं आहे, हळूहळू वर हळूहळू हे काय करायचं आहे, झाडू असं एकमेकांना रश करायचं आहे, म्हणजे चोळायचं आहे हाताने, दोन्ही हाताच्या मध्ये घेऊन असं चोळायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, जे काय एक्स्ट्राचा भुसा राहिलेला आहे ना, तो एक्स्ट्राचा भुसा खाली पडेल. त्याच्यामुळे जे काही एक्स्ट्राचं जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने चोळून आपल्याला काढायचं आहे. इथं पाहत आहात तुम्ही. आणि जास्त पण त्याला जास्त रश करायचं नाही, जास्त ताण द्यायचं नाही. त्याच्यामुळे आपल्या काड्या त्या तिथल्या तुटून पडतात. खाली एक दोन काड्या पडलेल्या दिसतात, तर ते झाडू जेव्हा आपण नवीन आणतो तेव्हा त्या झाडूमध्येच गुंतलेल्या काड्या असतात, ऑलरेडी त्या तुटलेल्या काड्या असतात, तर त्या पडलेल्या असतात. हे पूर्णपण कचरा आपल्याला अगोदर झाडूचा काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतरच आपल्याला आपला झाडू आपल्याला वापरायला योग्य होतो. कारण की दरवेळेस आपण जेव्हा कचरा साफ करतो तेव्हा
अपूर्णपणे कचरा साफ होण्याच्या ऐवजी जास्त घाणच दिसत असते. त्याच्यामुळे ही ट्रिक आपल्याला नक्की वापरायची आहे. त्याच्यानंतरच झाडू आपल्याला वापरायला घ्यायचा आहे. तर बघा, अजून एकदा मी कांगव्याने इथं पूर्णपणे विंचरून घेतला आहे झाडू. आणि पहा, आता अशा पद्धतीने पूर्णपणे तुम्हाला दिसत आहे दिसत आहे पूर्ण भुसा आपल्या झाडूचा निघला आहे. ठीक आहे, पूर्णपणे भुसा असा पण पूर्णपणे जर तुम्हाला निघल्यासारखा वाटत नसेल, ठीक आहे, तर तुम्ही काय करू शकता, तुझं मोकळं अंगण वगैरे, गॅलरी वगैरे किंवा टेरेस वगैरे ह्या झाडूने एकदा तुम्ही झाडून घेऊ शकता, जेणेकरून ज्यात एक्स्ट्राचं जे आणखी काय थोडाफार भुसा राहिलेला असेल अडकलेला, तो पूर्णपणे निघून जाईल आणि तुमचा झाडू एकदम स्वच्छ होईल. बघा, एवढा भुसा ह्याच्यातून निघालेला आहे अशा पद्धतीने. तर एवढाच भुसा आपण दरवेळेस झाडताना पूर्णपणे हा थोडा पूर्ण घरभर पसरलेला असतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, झाडू पूर्णपणे आणल्या डायरेक्ट तुम्ही झाडू अजिबात वापरायला घेऊ नका. ही ट्रिक नक्की वापरून पहा. नक्की तुम्हाला याचा फायदा, रिझल्ट नक्की तुम्हाला दिसणार आहे आणि तुम्ही मला नक्की थँक्स म्हणणार आहात. तर चला, तर मग आजचा व्हिडिओ इथेच बस करूया. अशा पद्धतीने आपण पूर्णपणे झाडू साफ केलेला आहे. तर आपला झाडू आता पूर्णपणे झाडून घ्यायला, लोटून घ्यायला, कचरा काढून घ्यायला आपला रेडी झालेला आहे. तर गृहिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशाच उपयुक्त असे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो गृहिणींसाठी, महिलांसाठी. त्यामुळे मैत्रिणींनो, अजूनही आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला, तर मग आजचा व्हिडिओ इथेच बस करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिकसोबत, नेक्स्ट विषयासोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मजेत राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा.